तर हा आहे शुभम भोसले आणि जलसागरला जेवायचं म्हणून आलाय महाबळेश्वरच्या घाटात घेऊन. काय बोलायचं सांगा, काय बोलायचं सांगा. घरी सांगितलं इथं सातारमधनं जेवून यायला निघालोय आणि कुठे घेऊन आलाय वर्षा महाबळेश्वर. आता घरची जोड्या नक्कीच काढतील. फोटोशूट चाललंय भावाचं, काही विषय नाही. तुम्ही नजारा एन्जॉय करा. सातारा काय दिसतंय कडक. काय नजारा आहे भावांनो. चला हे नको शुभ्या कशाला उगाच. शुभमची इच्छा आहे अजून पुढे घाटात जायचं. चला जाऊया, शुभम साठी जाऊया. पण एवढ्यातच आम्हाला भारी वाटलंय. बघा पोर आपल्याला बघून थांबली का शिव्या. बघ मी करते ब्लॉग, त्यामुळे बोलताना मी सरळ रॉ टाकतो, त्यामुळे बघते सगळी. दैनंदिन जीवनातली ही आमची भाषा आहे. खरं सांगू हो ट्रकवाला बघितलं का. बोजू चालतो. एक आपल्या महाराष्ट्रातला पण ट्रकवाला आहे. कोल्हापूरवाला जिरो नाही. हा 09 पालीतलं काय बघ बावा. त्यामुळे कसं आहे आमच्या जीवनातल्या दैनंदिन जीवनातली ही आमची लँग्वेज आहे. त्यामुळं आम्ही मध्ये आधी असं बोलतो. असं नाही तेवढं आपण करतो रे, व्हिडिओ करतो म्हणून आम्ही तेवढं तरी जरा वाळतो. पण रिलॅक्स घाटात घातली तरी मी तुला काही करा ऑब्जेक्शन घेणार नाही. तू घाटाच्या खाली नेली एन्जॉय करा, ऑब्जेक्शन घेणार नाही. पण तू डोंगरावर चढवू नकोस. काय म्हटलं ऐकलं का. घाटात खाली घेतली तर काय प्रॉब्लेम नाही, डोंगरावर चढवू नको. घाटाच्या खाल्ले गेले की मी कुठे मारतो. गाणं म्हण की स्वर्ग नावा पडापडी का पडलंय ना. पडल्या दरड शिव्या ह्या धबधब्यात मजा येईल. क्या सीन आहे. थांबू दे इथं, थांबू दे. कशाला अरे ते भर तो मोठ्या धबधब्यात नाही बघा येणार. मग काय बारक्या धबधब्यात लवकर येत होतो. अरे वेड्या इथे गोरे दिसायला लागलो रे लाईट लावले. आम्ही आलोय जेवायला खरं, पण हा शुभम भोसले आहे का नाही, एवढा माणूस आहे. तेव्हा आलाय महाबळेश्वरला घेऊन. सांगायचं काय बोलायचं. ह्यो आहे पण तिथनं लांब धबधबे अरे लांब लचक दिसत होता लांबनं, पण ह्यो आहे झाडामुळं बारीक दिसतो. तेच की रे ठीक आहे. काय म्हणणं आहे तुमचं, तुम्ही तू सागरला जाऊन त्याच इथं म्हणून आम्ही डायरेक्ट महाबळेश्वर आलोय. तर आता काय अयो आलाय चड्डी बघा. जेवायला येणार म्हटलं चड्डी उलट तेच कम्फर्टेबल आहे. हो तर मी पण नाईट पॅन्ट घातली, म्हणलं राहू दे जीन्स बीन्स. काय फिरायचं पावसाळ्यात तर काय जीन्स पॅन्ट घालायचा का, चड्डीवर हिंडायचं असतं. लॉजिक वावंडो बाहेर पावसाळ्यात जाताना काय महिना चड्डीवर जावा. थांबू दे की मग इथं शॉर्ट चड्डी किंवा आपली ही घाला जावा, भारी वाटतं. थांबू दे शिबे. ते जीन्स पॅन्ट नाईट पॅन्ट घालणं बघा तुम्हाला दाखवत होता मग. मी म्हणून त्यात तयारी जातो. कॉन्फिडन्स लेवल प्रोजेक्ट यो बघा काय
सर आहेत आमचे. माकाड बघा, माकाड बघा. कसं आहे महाबळेश्वरचा नजारा मान्सून मध्ये. ही आपली गाडी आणि ही गाडी मालक आणि आम्ही फुकट. यो फुकट, यो बी फुकट. कसं वाटतं येऊन? एक नंबर, एक नंबर. कसं पाणी पडते, आवाज बघा पाणी. मजा करा, मस्ती करा. याद तुझी हा दिल ही आम्ही आता बहुतेक महाबळेश्वर मध्ये पोहोचवणार येऊ हळूहळू करत. कारभारी कशी आहे कारभारी? हे बसलाच आहे. ए बॉम्बे मराठीत बोल रे महाराष्ट्रात असून आपण हिंदीत बोलायला म्हणलं त्यात पण साताऱ्यातला संकेत ए बॉम्बे चाय गरम चाय गरम चाय गरम चाय गरम चाय गरम चाय गरम चाय. नो 3 तासापूर्वी आपल्या कॅफेत बसून यो कुत्रा सँडविच खात होता आणि यो आलाय सातारला. आम्ही जेवायला आलोय सांगून महाबळेश्वरला घेऊन आणि इथं महाबळेश्वर मध्ये आता चहा पितोय. बासुंदी चहा, बासुंदी चहा. काय बोलाय सांगा? यो यो बघा यो काय भावानं त्याला जाऊ काय बाबा आज बेकार आहे. सांगावं एवढं न बोलत. विचार करायचा काय करायचं सांगा आता. काय बोलू भावांनो? एक बंधुराग साडा वाघपूरला हे तिकडे 2 तासात इथं 2 तासात तिथं. खतरनाक पाऊस आहे महाबळेश्वर मध्ये. येत असेल तर तयारी नाही. चला शुभम बसले दाखवा त्याला पहिल्यांदा. जो नमुना पाहिजे ग्रुप मध्ये जो जेवायला सांगून महाबळेश्वरला आणेल. इथं बर्फ झालाय आमचा बेकार. हा ब्लॉग बघा सगळा संपूर्ण शेवटपर्यंत. एकच चड्डी घेऊन आलोय महाबळेश्वरला. भिजल्यानंतर बदलायला दुसरी चड्डी नाही आमच्याकडे. बेकार पाऊस आहे. बरोबर आहे. जाऊन द्या रे. आणि अशा प्रकारे महाबळेश्वर मध्ये प्रचंड भिजलोय. तुम्हाला दिसत नसेल कारण आपली लाईटच नाही मोबाईलला. करा भावा नाही
असं येऊ नका जेवाय बिवाय आमच्या बरोबर घरी सांगून ये जेवाय निघालोय आणि आम्ही येऊ शकतो का नाही माहित नाही. प्रॉपर्टी बिपर्टी भावाच्या नावा करून येत ना. हो बघा थापा थापा नाही हो भावानो. यो बघा थापा. आता आम्ही महाबळेश्वर रिटर्न निघालोय आणि आम्ही जलसागरला जेवणार आहे जाऊन. आम्ही 3 वाजता जलसागरला जेवणार होतो. काय बोलायचं बेकार आहे भावानं. पश्चाताप होतोय पण काय आता एन्जॉय करायचं आल्यासारखं. अजून 10 मिनिटं महाबळेश्वर मध्ये थांबतोय तर 100% तुम्हाला आम्हाला महाबळेश्वरच्या जेलमध्ये न्यायला यावं लागेल. ती व्हिडिओ लागा करायला पाहिजे.